श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं आपल्या किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर हा संडेचा बेत होता. संडेचं स्पेशल असं जेवण होतं. सुरमई फ्राय होती, भरलं पापलेट होतं, सुरमईचा रस्सा होता, भात आणि भाकरी, असं मस्त फक्कट जेवण होतं. तर आज मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे भरल्या पापलेटची रेसिपी. तर इथे सर्वप्रथम आहे ना, ते पापलेट आहेत ते मस्त असं स्वच्छ धुवून घेतले. त्यांना मध्ये काप दिलेले आहेत. तर हे काप तुम्ही फिशवाल्यांच्याकडूनच करून घेऊ शकता तुम्ही, किंवा स्वतः घरीही मारू शकता. तर इथे मी कोकम आगळ लावून घेते सर्व पापलेटला दोन्ही साईडून मस्त असं. आता दोन्ही साईडला कोकम आगळ लावून झालेले आहे. आता आपण मसाल्याची तयारी करून घेऊया. इथे मी तव्यामध्ये तेल टाकले. तेलात अर्धा ओला नारळ आहे तो कापून घेतलेला आहे, तो टाकला आहे. त्याच्यामध्येच मी धने टाकलेत, थोडी लसूण टाकले, जिरे, पांढरे तीळ, असं मस्त असं खरपूस भाजून घेतलं. त्याच्यामध्ये सगळं मिश्रण आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. त्याच्यामध्येच मी कोथिंबीर ॲड केली, थोड्या मिरच्या टाकल्या, हिरव्या मिरच्या, ह्या पोपटी मिरच्या, त्या जास्त तिखट नसतात. आलं आणि कोकमचे थोडेसे तुकडे होते ते मी त्यात टाकून दिलेत आणि मस्त असं मिश्रण बारीक वाटून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आणि आता हे मिश्रण जे झालेलं आहे, काढलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण सुके मसाले ॲड करणार आहोत. तर इथे मी ॲड करते सर्वप्रथम लालवालं तिखट, म्हणजे हे काश्मीरी लाल तिखट आहे. त्याच्यानंतर आपली हळद, नॉर्मल लाल तिखट असतं ते पण ॲड करणार आहे. आमचूर पावडर ॲड केलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून आपण हे सगळं जे मिश्रण आहे ते एकजीव करून घेणार आहोत. हातानेच मस्त असं कालवून घ्यायचं आहे, म्हणजे ते मस्त एकजीव होतं. आता आपलं हे पूर्ण वाटण आहे ते रेडी आहे भरण्यासाठी. आता इथे मी पापलेट घेतले. तर पापलेटला पण आपल्याला थोडेसे मसाले लावून घ्यायचे आहेत. तर इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे, काश्मीरी लाल तिखट, थोडीशी हळद आणि मीठ, हे सगळं आपण मस्त असं दोन्ही साईडून पापलेटला लावून घेणार आहोत. त्याच्यामुळे पापलेटची चव आहे ना ती छान येते आणि मसाले सगळ्या साईडनं त्याला मस्त असे लागले जातात. आता दोन्ही साईड मस्त असं मॅरिनेट करून झालेलं आहे आपलं पापलेट. आता आपण पापलेट भरण्यासाठी रेडी करूया. तर इथे बघा, जो आपला मसाला आहे तो मस्त या पापलेटच्या मध्ये असं भरायचा आहे आपल्याला. असे आपण सर्व पापलेट आहेत ते भरून घेतले. आता सुक्या मसाल्यासाठी मी इथे फक्त रवा वापरला आहे. हा बारीक रवा आहे की त्याच्यामध्ये हळद आणि मीठ एवढंच टाकलं आहे. लाल तिखट वगैरे काही वापरलेलं नाही आहे, कारण ऑलरेडी आपण दोन्ही ह्याच्यामध्ये लाल तिखट वापरलेलं आहे. तर मस्त असं दोन्ही साईडून कोट करून आपण इथे तेलामध्ये तळण्यासाठी टाकलेले आहेत फिश. तर इथे मी एका साईडला सुरमई फ्राय करत होते आणि दुसऱ्या साईडला पापलेट फ्राय, असं दोन्ही साईडला 2 तवे ठेवून माझं काम चालू होतं. तर कोण कोण आहे ज्यांना सुरमई फ्राय आणि पापलेट फ्राय किंवा भरलेलं पापलेट आवडतं, मला कमेंट करून नक्की सांगाल. आता बघा, हे आपण पापलेट आहेत ते मस्त असे पलटी करून घेतले आहेत आणि आता आपले पापलेट आहेत ते मस्त रेडी झालेत. पापलेट असे मस्त रेडी झाले. त्याला आपण कोथिंबीरनी गार्निश पण केलं आहे. आणि आज आपला हा जेवणाचा बेत होता. तुम्हाला हा जेवणाचा बेत कसा वाटला आणि भरलेल्या पापलेटची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आणि नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. खूप खूप सारा धन्यवाद.